नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय. आपण पाहता शेती गुरुजी. आज आपण आलेलो आहोत सारंग अटकळी, शेगाव दुमला, तालुका पंढरपूर यांच्या मुक्त गोट्यावर. तर शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना, जर्सी पालन करत असताना आपल्याला एक सर्वात जास्त खर्चिक असा एक भाग असतो की आपल्याला मजुरांची संख्या कमी करण्यासाठी मुक्त गोट्याचा वापर करून आपण यावर मजुरावर खर्च होणारे पैसे वाचवू शकतो. ते आज आपण अटकळे यांच्या गोट्यावर आलेलो आहोत. तर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की यांनी मुक्त गोटा कोणत्या प्रकारे केलेला आहे, किती खर्च केलेला आहे आणि यातून त्यांचा जो मजुरावर होणारा खर्च आहे त्याची किती बचत झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन ही दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. नमस्कार, आपलं नाव सांगा साहेब. नमस्कार, माझं नाव सारंग महादेव अटकळे, पत्ता फ्रॉम शेगाव दुमला पंढरपूर. ठीक आहे. आपल्याकडं या ज्या मुक्त गोट्यामध्ये आहेत, ज्या गायी आहेत त्या कोणत्या जातीच्या आहेत? सर्व माझ्याकडे आवाज थोडा. माझ्याकडे एचएफ हां, गिर क्रॉसच्या गायी आहेत, दोन्ही मिक्सरमध्ये आहेत. हां. साधारण किती गाय आहेत टोटल? आता साधारण माझ्याकडे 6 चालूला 7 गायी आहेत. बरं, अजून याचं मी जवळजवळ 100पर्यंत गायीचा गोठा करणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. या गायी आपण कोठून खरेदी केलेत? त्या गायी लोकल मार्केट, काही बारामतीवरून आणलेत. याच्यामधली ही जी समोरची गायी आहे ती आणली, बेंगलोरवरून आणलेली गायी आहे. बरं बरं. हा व्यवसाय साधारण किती दिवसापासून आपण करताय? हा व्यवसाय साधारण 5 वर्ष झाले मला. ठीक आहे. या मुक्त गोट्याला आणि त्या शेडला किती खर्च झाला साधारण? शेडला माझे गेले 2.5 लाख रुपये शेडला गेले. बरं. आणि या मुक्त गोट्या जाळीला वगैरे? मुक्त गोट्या जाळीला गेले 40,000 रुपये. ठीक आहे. या ज्या गायी आहेत ते साधारणतः आपल्याला किती दूध देतात? त्या गाई माझ्या समोर आहे ती गाई देते 2 टाइम 26 लिटर दूध देते. बरं बरं. ही जी समोर तिकडे गेलेली गाय आहे ही गिर क्रॉस आहे. बरं. हे दुधाला थोडी कमी 12 लिटर 13 लिटर दूध चालतं हिचं, पण बरं, ठीक आहे. दुधाची क्वालिटी चांगली आहे. ठीक आहे. या एवढ्या गायीमधून आपल्याला साधारणतः किती उत्पन्न मिळते, म्हणजे किती रुपये उत्पन्न मिळते? याचं आम्हाला आमचं पेमेंट 10 दिवसाचं असतं ना. बरं बरं. हां, वार्षिक सांगा साधारणतः किती वर्षाला मिळतं? वर्षाला तरी आम्हाला पूर्ण खर्च जाऊन वर्षाला एक 10 ते 12 लाख रुपये राहते याच्यामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. दुधाचा दर काय मिळतो यांना? फॅट काय आहे? दुधाचा दर आमच्या इथे 25 रुपये भेटतो. ठीक आहे. फॅट किती लागते यांची? 8.5. आता तुम्ही सांगाल त्या क्रॉस गायची जास्त फॅट लागते की ही एचएफची जास्त लागते? क्रॉसची जास्त लागते फॅट. ठीक आहे. चारा कोणता देता या गायींना? चारा याच्यामध्ये आपण ओला चारा, हिरवा चारा आणि आपण मुरघास पण तयार करतो. ठीक आहे. मुरघास. बरं, यांना खाद्य देण्याची पद्धत आहे काय? आपण म्हणजे जो चारा तो कोणत्या पद्धतीने देता, म्हणजे कटिंग करून देता? आपल्याकडे कटर आहे का? कुट्टी मशीन? चारा कटर आहे, कुट्टी मशीन. बरं. त्याच्याद्वारे वल्ला सुका चारा कटिंग करून त्याच्यामध्ये आपलं हे गोळी पेंड, भरडा आणि गहूभुशी हे सगळं थोडं थोडं मिक्स, एक शेअर मिक्स करून देतो. ठीक आहे, ठीक आहे. यांचा दिनक्रम सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला. सकाळी 2 तास, ॲक्च्युली दिवसभरात सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम असतं. बरं. सकाळी आमचं गोठ्यातलं काम सुरू होतं 6 वाजता. 6 ते 7-8 पर्यंत पूर्ण स्वच्छता, दूध काढण्याचं मिल्किंग मशीन आहे आमच्याकडे. मिल्किंग मशीन दूध काढलं जातं. त्याच्यानंतर त्यांना चारा आणि गहूभुशी, गोळीपेंड वगैरे दिली जाते. 7ला काम पूर्ण झाल्यानंतर गायी मोकळ्या सोडल्या जातात. ठीक आहे. मोकळ्या सोडलेल्या गायी दिवसभर नंतर त्या शेडमध्ये ऑटोमॅटिकली जाऊन बसतात. काही उन्हात बसतात, ज्यांना हवं तसं टेम्परेचर मेंटेन करून. तिथून ते संध्याकाळी आम्ही परत नंतर 6ला चालू करतो काम. ठीक आहे. मग आता यांना जो आपण चारा देत आहे तो किती वेळा दिवसातून द्यायचा? चारा दिवसातून 2 टाइम देतो. सकाळी 25 ते 30 किलो चारा दूध देणाऱ्या गायींना. ठीक आहे. आणि जे कालवड आहेत आपल्याकडे, त्या कालवडांना आपण देतो 15 ते 20 किलो चारा. सकाळी 15 ते 20 किलो चारा, संध्याकाळी 15 ते 20 किलो चारा. ठीक आहे. या गायींना किती वेळा धुता आपण? किंवा या गायी सकाळी दूध काढण्याच्या अगोदर एकदा, संध्याकाळी दूध काढण्याच्या अगोदर 2 वेळा, 2 टाइम धुतले जातं त्यांना. ठीक आहे. या दूध किती महिने साधारणतः देतात? दूध देतात साधारण 2 टाइम आपण काढतो. व्यायल्यानंतर पहिले 3 महिने, तिथून ते त्यांचं म्हणजे गाभ गेल्यानंतर 6 महिन्यापर्यंत दूध काढतो आपण. ठीक आहे, ठीक आहे. शेणाचं कसं नियोजन करतात ते सांगा. शेणखत आपला पूर्ण मुक्त गोट्यामध्ये असतो. दर 3 महिन्याला आपण सर्व शेणखत उचलतो. शेती, उसाला वगैरे, काही चाऱ्याच्या शेतीला.
टाकून मग आपल्याला शेत असल्यामुळे स्वतःचं साधारणतः स्वतःच्या शेतात किती ट्रेलर शेण निघतं साधारणतः? दर 3 महिन्याला ह्याच्यामध्ये निघतं ना आपल्याला आपले 8 ट्रेलर शेण निघतं. ठीक आहे. रोग प्रतिबंधक लसी कोणत्या देता यांना? रोग प्रतिबंधक ऍक्च्युली म्हणजे आमच्या गोट्यामध्ये रोगाचा कोणता म्हणजे असा हे प्रादुर्भाव नाहीच. नाहीच. कशामुळे? त्याच्यामध्ये आमची पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता, दुसरी गोष्ट मुक्त गोटा, गायींना पाहिजे तेवढं पोषक ऊन पण भेटतं, सावली पण भेटते. ठीक आहे. त्याच्यामुळे रोगाचा काही हेच नाही. ठीक आहे. पावसाळ्यात काय काळजी घेता यांची? पावसाळ्यामध्ये आपण पावसाळ्याच्या स्टार्टिंगलाच रोगप्रतिकारकचे काही इंजेक्शन औषध वगैरे भेटतात ना, ते देतो आपण त्यांना. पावसाळ्यामध्ये फक्त पूर्ण गोटा क्लीन करतो दररोजच्या दररोज. तो गोटा सुद्धा आम्ही क्लीन करून ठेवतो जेणेकरून चिखल वगैरे होऊ नये आणि त्याच्यापासून गायींना त्रास होऊ नये. ठीक आहे. ब्रीडिंगसाठी कोणत्या जातीचा वापर करताय? ब्रीडिंगसाठी आपण आता सध्या चालू केलं, गिर क्रॉस पण करायला सुरू केले आणि होस्टन HF हे सर्व मिक्स करू. बरं, गीर क्रॉस करण्यामागील काय उद्देश? म्हणजे गिर क्रॉस केल्यानंतरच्या पहिली गोष्ट म्हणजे जे त्यांना जे हे होतं आजाराचं प्रमाण कमी होतं आणि त्यांची होणारी पिल्लं ते मजबूत होतात आणि त्यांच्यामध्ये पण दुधाचा फॅट वाढतो. ठीक आहे. जास्त दूध देण्यासाठी काय करावे, काय सांगाल शेतकरी मित्रांना? जास्त दूध देण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना आवश्यक तेवढा चारा दिला पाहिजे. आपण कसं बाकी पहिले आपली काय पारंपरिक पद्धत काय की बाबा गाईंना 3 टाइम वैरण टाका, 4 टाइम चारा टाका, तसं न करता त्यांना शेड्यूल प्रमाणे बाबा आपल्या या वासराला 20 किलो पाहिजे, ही दूध देणारी गाई तिला 30 किलो, अशा एक आपण शेड्यूल तयार केलं पाहिजे. त्या शेड्यूल प्रमाणे त्यांना तेवढा पाहिजे तेवढा चारा दिला पाहिजे. ठीक आहे. जर्सी पालन यशस्वी होण्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? जर्सी पालनाच्या मध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे हा. त्या व्यवसायामध्ये वैयक्तिक माझं सांगायचं म्हणजे माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. याच्यानंतर मी पुण्यामध्ये जॉब करत होतो. अरे वा, मस्त. तो जॉब सोडून मी गाईचा गोठा सुरू केलेला आहे. ठीक आहे. कारण की ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस झाला आणि सकाळी 2 टाइम संध्याकाळी 2 टाइम काम केलं म्हणजे त्याचं पूर्ण हँडल, याच्या मजुराची गरज नाही. मुक्त गोठ्यामध्ये फायदा झालेला आहे आमचा. ठीक आहे. आपल्याला सर्व्हिस होते म्हणताय, किती होता पगार आपल्याला? तिथे मला 25,000 रुपये पेमेंट होतं पुण्यात. ठीक आहे. 25,000ची नोकरी आपण सोडून आलात, मग आता या व्यवसायातून तुम्हाला महिन्याला किती उत्पादन मिळते? त्या व्यवसायातून मला महिन्याला 50,000 रुपये भेटतात. निव्वळ खर्च म्हणजे खर्च निव्वळ नफा मिळतो. निव्वळ नफा 50,000 रुपये भेटतो. ठीक आहे. ठीक आहे. आता मला प्रत्येक गायची माहिती द्या, जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना याबद्दल माहिती मिळेल. गिर क्रॉस गाई. ठीक आहे. ती गिर क्रॉस आहे. किती दूध देते ती साधारणतः? 2 टाइम तिला 23-24 लिटर दूध भेटतं त्या गाईचं. ठीक आहे. तिच्या फॅटमध्ये बाकी HF गायींपेक्षा तिचं फॅट चांगलं आहे. गिरमध्ये तयार केलेलं आहे. ठीक. आणि त्याचा आपण त्या गायीवर प्रयोग केला आहे, गिर क्रॉस करून. हां. ते गिरमध्ये वासरू झालेलं आहे. ठीक आहे. या गायबद्दल माहिती सांगा जरा. कितव्या व्यताची आहे? गाय दुसऱ्या व्यताची. दुसऱ्या व्यती. किती दूध देते? आता चालू दुसऱ्या व्यताला ह्या गायींनी 13.5 लिटर एका टायमाला दूध दिलं. बरं. आता ते हे झालेली म्हणजे गाभण आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही गाय HF मधले किती दूध देते? ह्या गायचं पण 12-13 लिटर एका टायमाला दूध देते. ही कितवं व्यत आहे तिचं? हिचं हे 3रं व्यत आहे. तिला पकडा जरा. तर आपल्याला कास कव्हर करायचं आहे तिला पकड. ठीक आहे. कोणती? तर मित्रांनो, आपण पाहताय की हा मुक्त गोठा आहे आणि या मुक्त गोट्यामध्ये जे शेण आहे ते पूर्ण सूर्यप्रकाशामुळे वाळलेलं आहे, त्यामुळे त्याचा गायींच्या खुरांना काही परिणाम होणार नाही. आणि यामध्ये दुसराही व्यवसायाने असं केलं की यामध्ये जे शेणखत पडलेलं आहे त्यामध्ये समजा काय जे खाद्य देतात त्यामध्ये राहिलेले औषध असतात ते यामध्ये कोंबड्या सोडतात, त्यामुळे त्या कोंबड्याही त्यावर चांगल्या प्रकारे जगतात. सांगा माहिती. पूर्ण HF आहे का? आपण बेंगलोरवरून आणलेली. बर. एका 2 टायमात 30 लिटर दूध देते. कितीला आणली ही? हे काय आपण आणली होती 95,000 रुपयाला. बर. किती व्यात आहे हिचं 2रं व्यात आहे. ठीक आहे.
ह्याच्यामध्ये दुसरा आपण साईड बिझनेस म्हणून काय केलं आहे, ह्याच्यात आपण कुक्कुटपालन चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गिरिराजची कोंबडी, नंतर आपली गावरान कोंबडी आणि कडकनाथ कोंबड्या, अशा 3 प्रकारच्या कोंबड्या, तिन्ही प्रकारमध्ये 50-50 या 150 कोंबड्या आपण सांभाळलेल्या आहेत. त्याचा फायदा कोंबड्यांचा एकच की ह्याच्यामध्ये जे राहिलेलं आहे उर्वरित एक्स्ट्रा झालेलं आहे शेणखतामध्ये किडे वगैरे त्याच्यावरती त्या जगतात त्याच्यावरती, त्याच्यामधून त्यांचा आपण त्यांना तांदूळ गहू टाकणं हा खर्च कमी होतो. शिवाय ह्याच्यामुळे ह्याच्यात मक्याचं वगैरे प्रमाण जास्त असतं ना गाईच्या ह्याच्या भरड्यामध्ये, त्याच्यातून ते खाऊन अंड्याचं प्रमाण चांगलं मिळालं आहे. ठीक आहे, म्हणजे जो होणारा इतर खर्च होतो कोंबड्यांना तो थोडासा कमी झाला आणि गायींचा होणारा खर्च कोंबड्यांच्या त्या अंडी वगैरे त्यांच्या मांसामधून ते आमचं कव्हर करतो. ठीक आहे, ठीक आहे. चला आता दुसऱ्या गायी पाहू. या गायीचं काय? हा, या गायचं कितवं वेत आहे? गाय आपण आणली बारामतीवरून आणलेली गाय. बरं, कोणती जात आहे ही? एचएफ आहे. किती दूध देते ही? त्या गायीचं आत्ता आहे 4 जात. बरं, हे एका टाइमला देते 12-13 लिटर दूध. ठीक आहे. हां, बोला. त्याच्यामध्ये आपली मिल्किंग मशीन आपण दूध काढतो. हे मिल्किंग ठीक आहे. हां, 3 मिनिटांमध्ये जवळजवळ 13 लिटर दूध काढते. 3 मिनिटामध्ये? 13 लिटर. ठीक आहे. किती किंमत काय या मशीनची? या मशीनची किंमत आहे 35,000 रुपये. 35,000 रुपये. म्हणजे आपला जो धार काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होतो, कारण अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की काही दिवसानंतर हा व्यवसाय करत असताना की 10 वर्षानंतर हाताचे आजार होतात. म्हणजे नाही म्हणजे हाताने काढल्यानंतर तर आपण त्यासाठी मशीन घेतली. ठीक आहे. यामुळे तुमचा वेळेची बचत झाली आणि जो होणारा त्रास आहे तोही कमी झालेला आहे. ठीक आहे. किती किंमत बोलता याची? 35,000. कोणत्या कंपनीची? केपीटी. ठीक आहे. शेड उन्हाळ्यामध्ये गार राहावं म्हणून तुम्ही काहीतरी केलेलं बोल. आपण शेड उन्हाळ्यामध्ये गार थंड राहण्यासाठी फोगर सिस्टीम बसवलेलं आहे. याच्यामध्ये जेणेकरून आपण सकाळी 12 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत फोगर चालू ठेवतो. ठीक आहे. जेणेकरून शेडमधलं टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे. ठीक आहे. तसं काय जास्त एकदम खुल्ला असल्यामुळे काय अडचण येत नसेल तरी सुद्धा हे केलंय. खूप छान. खिलार गाई आहे का? ठीक आहे. म्हणजे असावी म्हणून एक ठेवली का? खिल्लार गाई, एक म्हैस, पंढरपुरी म्हैस. अण्णा होस्टन गायला गिर क्रॉस ब्रीडिंग केलं होतं. बरं, त्याचं हे आहे का? गिरचं होस्टन टू गिर क्रॉस. किती महिन्याचं पिल्लू आहे? हे 2 महिन्याचं पिल्लू. 2 महिने. साधारणतः हे जे छोटे जे काल्प जन्मतात यांना किती दूध सोडावं लागतं आपल्याला? ह्याला आपण एक टायमाला 3 लिटर दूध पाहतो, म्हणजे 2 टायमाला 6 लिटर. जर ठेवायचं असेल तर का ठेवतात सरासरी? आपण सरासरी ठेवतो सगळे. ठीक. आता हे आपण ह्याचा वळूसाठी हा सांभाळलेला आहे. बरं. याची कोणती जात? हा 3 दिवसाचा. कोणती जात आहे? प्युअर एचएफ. 100%. ब्रीडिंगसाठी वळू सांभाळलेला आहे. किती दिवसाचा आहे पिल्लू? 3 दिवसाचा. मस्त आहे. आपण हा जो शेतातून चारा आणता त्याच्यासाठी काय वापरतोय? चारा वाहतुकीसाठी आपण पिकअप ठेवला, जेणेकरून लेबर वगैरे नंतर आपल्या पेंडीची पोती वगैरे आणण्यासाठी आपण पिकअप ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे याचा शेती इतर कामासाठी फायदा होतोय आणि आपल्या दूध नेण्यासाठी फायदा होतो. ठीक आहे. वैरणीसाठी फायदा होतो. ठीक आहे. म्हणजे ही आपल्या पहिल्यापासून घेतली का जुनी गाडी घेतलेली आहे? पहिल्यापासूनच. ठीक आहे. चालतं.
सारा आपण आपल्या शेतातून याच गाडीने घेऊन येतात. याच गाडीने घेऊन येतो. व्यवसाय करण्यासाठी आपल्याला किती कामगार आहेत आपल्याकडे? कामगार नाही, मी आणि माझे भाऊ. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे घरच्या घरीच करतात. घरच्या घरी हँडल करतो. आता या मुक्त गोट्याचा आपल्याला काय फायदा झाला आपल्या शेतकरी बांधवांना सांगा. मुक्त गोट्यातून पहिली गोष्ट म्हणजे लेबर खर्च वाचला माझा. दररोज सकाळी साफसफाई करण्यासाठी जे शेण वगैरे सकाळी सकाळी उठलं की ते म्हणजे असं टेन्शनच राहायचं ना. सकाळी उठलं की बाबा एवढ्या गायींचं शेण काढायचं, त्याची स्वच्छता करायची, ते काम वाचलं. दुसरी गोष्ट म्हणजे मुक्त गोट्यामुळे माझ्या पूर्ण गायींना मस्टडिया वगैरे ह्याचा जो आपण दगडी म्हणतो यासारख्या आजारांचा म्हणजे काय नामोनिशाण मिटलेलं आहे. म्हणजे काय होतं, त्यांचा व्यायाम होतो म्हणायचं का? काय व्यायाम होतो आणि त्याच्यातून दुधालाही चांगले फरक पडला. गाई पाठीमागे मला 2-2 लिटरचा फरक पडलेला आहे. ठीक आहे. मग शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या मुक्त गोट्याचा? मुक्त गोटा केलेला पूर्ण फायदेशीर आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रॉफिट म्हणजे पैशाची बचत होऊ शकते. ठीक आहे. आणि शिवाय ह्याच्यामधून मिळणारं शेणखत हे त्यांचा मुतारी वगैरे सगळं मिक्स झालेलं असतं ना शेणामध्ये. हा, शेणामध्ये ते शेण हे आपल्या शेतीसाठी योग्य आहे याच्यामध्ये. ठीक आहे. धुण्यासाठी आपण यांना जे धुता ते कशा पद्धतीने? त्याच्याकडे आपल्याकडे STP स्प्रे मशीन आपण घेतलेले आहे. बरं बरं. वॉशर थोडक्यात गाई आपण धुण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण जे यांना जो खाद्य देता ते कुटी करूनच देतात? कुट्टी करूनच देतो. ठीक आहे. कुटी मशीन दाखवा जरा. पारस कंपनीची कुट्टी मशीन. कोणत्या कंपनीची आहे कुटी मशीन? पारस कंपनीची. काय किंमत आहे याची? ह्या मशीनची 45,000 रुपये किंमत आहे. फॉरवर्ड आणि रिव्हर्स घ्यायची का? ठीक आहे, ठीक आहे. आपण आता हे लाईट नसेल तर काय नियोजन केलं का? समजा लाईट आपण सेपरेट इंजिन घेतलेलं आहे. लाईट गेल्यानंतर आपण ह्याच्यासाठी इंजिन वापरतो. ठीक आहे. जेणेकरून मिल्किंग मशीन चालली पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. हे आपण भरडा वगैरे बनवण्यासाठी गिरण घेतलेली आहे. STP मशीन घेतलेली आहे. स्टार्ट. आपण हिरव्या साऱ्यासाठी कोणतं कोणतं वापरताय? चाऱ्यासाठी गोपी किसन घास. गोपी किशन घास हे कुठे मिळतो साधारणतः? पहिल्यांदाच नाव ऐकले. हे आपण पुण्यामधून गुलटेकडी मार्केट म्हणून ह्याचं सीड आणलं. ठीक आहे, इथं ठीक तयार केलं आपण. आहे. हा घास आणि जो आपण पहिल्यापासून वापरताय तो कोणता म्हणायचा? गिनी गोल्ड. यात आणि या घासामध्ये काय फरक आहे? सांगाय ह्या घासापेक्षा हा घास ना हा, लवकर प्रमाणात म्हणजे आपला खाण्यायोग्य येतो. लवकर वाढ फास्ट आहे. फास्ट आहे या घासामध्ये. ठीक आहे. आणि सकसी आहे. सकस आहे आणि याच्यामध्ये दुधालाही पोषक आहे, जनावरांची तब्येत पण चांगली राहते. ठीक आहे. म्हणजे हा घास माझ्या माहितीनुसार मला असा दिसतो की कडवळासारखा दिसतोय थोडाफार. कडवळ्यासारखा हा घास आहे आणि याची उंची कमी कमी 12 ते 13 फुटापर्यंत जाते हाईट. ठीक आहे. कमी वेळात जास्त वाढ. ठीक आहे. तर आता आपला जाता जाता सांगा विशेष काय आपल्या गोट्याबद्दल आणि आपल्या पूर्ण प्रवासाबद्दल थोडक्यात सांगा. जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या गाईच्या गोट्यातून मला मुक्त गोट्यामधून मुक्त गोटा मी अगोदर माझ्याकडे छोटंसं शेड होतं. त्या शेडमधून मला गाईच्या जागा कमी पडत. त्याच्यानंतर मोठा गोट्याचं कंस्ट्रक्शन 2 वर्षापूर्वी केलं. त्याच्यानंतर मुक्त गोटा केला. मुक्त गोट्यातून माझा फायदा हा झाला की माझे लेबर कॉस्ट वाचली. तर माझ्या गाईंचं दूध वाढलं. गायींना रोगाचा वगैरे कोणताही प्रादुर्भाव नाही झाला. कमी होतोय मुक्त गोट्यामुळे. मुक्त गोट्यामुळे कमी होतोय रोगाचा प्रादुर्भाव. ठीक आहे. आणि आपण सर्व्हिस सोडून आलात या जर 25,000च्या नोकरी सोडून आलात, आता या व्यवसाय करत असं तुम्ही आनंदी आहात का? हे सांगायला इच्छितो की मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर झालेला मुलगा आहे. याच्यानंतर पुण्यामध्ये जॉबही करत होतो. तिथे मला 25,000 पेमेंट भेटत होतं. मी असं ठरवलं की पुण्यासारख्या सिटीत 25,000मध्ये आपल्याला काही नाही भेटणार, काही आपलं फ्युचर एवढं काही छान नाही होणार. विचार केला. मी गावाकडे आलो. मी गाईचा गोटा सुरुवात केली 2 वर्षापूर्वी. मी गाईचा गोटा सुरू केला. त्याच्यामुळे तिथं मला 25,000 पेमेंट भेटत होतं. आता दर महिन्याला मी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम करून मंथली 50,000 रुपये कमवतो निव्वळ नफा. ठीक आहे. अधिक राहिलेला वेळ अजून तुम्हाला शिल्लक आहे. बाकीचं कामही बघू शकतो. शिवाय मी शेतीमध्ये पण काम करतो. त्याच्यामध्ये माझी तब्येत व्यवस्थित आहे. सांगायला सर्व शेतकरी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की कुठेतरी 20-25 हजार रुपयामध्ये काम करण्यापेक्षा आपल्या गावाकडे या आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय करा. जेणेकरून कोणाच्या अंडर काम न करण्या स्वतः बिझनेस स्वतः मालक व्हा. ठीक एवढं आहे. सांगितलं. ठीक आहे साहेब. आपण एकदम खूप सुंदर आणि छान माहिती दिली. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.